असल्या जवळ थाळी आणि गरगरीत पुलाव दालच्या ह्यो मटन पुलाव दालच्या खायची तलब येते हो आम्हाला. मग काय काढायची गाड्याने यायची स्पॉट जनता बाजार चौकात माणिक चंबरा त्याबरोबर बेसमेंट आहे बघा गोल्डन दम बिर्याणी. पहिल्या शाहूपुरीत होतं खरं आता नवीन ठिकाणी ते चालू झालं आणि थाळ्या पण जबरदस्त मिळायला लागल्यात आता. त्याला म्हटलं पुलाव संघ ह्याच्यावर पण आडवा हात मारूया. हे मटन चॉप थाळी मटन घी रोज थाळी आणि ही मटन जत्रा थाळी त्या संघ दालच्या पुलाव चिकन मटन दोन्ही पण मिळते. अहो डायरेक्ट चॉप बाहेर निघाले म्हणजे मटन कसलं शिजले बघा की. असं चॉपचं मटन घ्यायचं आणि गरगरीत खिम्यात बुडून खाल्लं का नाही वा रे वा. त्यात वातावरण थंड मारा की तांबडा पांढरा वड की वड सोलकडी तर टॉप टू बॉटम मारल्याशिवाय मजा येत नाही. नुसती मटन घी रोज थाळी खाऊन बघा खोळणार खोळ. या जत्रा थाळी तरी स्पेशल जत्रा रस्ता बनतोय इथं. म्हणजे इथे रेट पण कमी आहे ताटाला क्वांटिटी पण जास्त आहे आणि क्वालिटी जेवण आहे. 6 वर्ष या माणसानं नॉनव्हेज सोडलेला ह्याला कन्वर्ट मारला आता. हे बघा मटन घी रोज खाऊन ही पण खुई झालं माझ्या ताटातला खायला लागलं. अण्णा अण्णा नको नको तुम्ही पण हात घालू नका इकडे. आता ह्यो माणूस लय वर्षानच खायला लागलाय म्हणून पिसाळलाय अनेक थाळी मागून घेतली. एवढ्या वर्ष प्युअर व्हेज राहिलाय आणि आता आमच्या नादाला लागून कांड करून बसलाय. ह्यो आपला सगळ्यात आवडता विषय मटन दालच्या पुलाव. त्यावरती असा गरगरीत दालच्या टाकायचा का नाही. मटन तर असलं शिजलंय का नाही मक्खन आहे मक्खन. एक पुलाव मारलं की बधीर घरला जाऊन कंप्लीट आडवं. त्यावर जरा जत्रा रस्ता ट्राय करून बघतो लय आवडलाय मला. वांड वांड कॉम्बिनेशन हे पण एकदम क्वालिटी लागला. मालकाने तिकडची जागा अपुरी पडत होती गर्दी लय होत होती हो. खरं आता इकडे एकदम गळगळीत हो. फॅमिली सोबत आला तरी काही प्रॉब्लेम नाही. आता बघा जनता चौक ते मीटिंग दिसते त्या बेसमेंटला जेव्हा गोल्डन द बिर्याणी.